नमस्कार, मी नागेश शरणागत। आजचा विषय थोडा आगळा वेगळा आहे। पूर्ण व्हिडिओ पाहिल्याशिवाय कुणीही बंद करू नये। अर्धा अधुरा ऐकून याला त्याला सांगून काही फायदा नाही, म्हणून पहिले पूर्ण व्हिडिओ ऐका, विचार करा। जर तुम्हाला समजला तरच दुसऱ्याला सांगा, नाही समजला असेल तर दुसऱ्याला शेअर करा, दुसऱ्याला ऐकवा आणि पहिले समजून घ्या, त्याच्यानंतरच कुणालाही सांगायचं आणि कोणत्याही गोष्टीवर विचार म्हणजे त्या चर्चा करायच्या। तर आजचा आपला विषय आहे 26 जानेवारी 2015 मौदा आश्रमला जो झेंडावंदन संमेलनाचा वनभोजनाचा कार्यक्रम होतो, त्या ठिकाणी स्वयंसेवकांनी एक मारपीट केली आणि त्यावर अध्यक्ष साहेबांनी बैठकीच्या माध्यमातून, सेवक संमेलनाच्या बैठकीच्या माध्यमातून भर माईकात त्या स्वयंसेवकाबद्दल बोलले। त्याविषयी हा आजचा विषय आहे आणि विषय हा विचाराचा आणि गंभीरतेचा आहे। आणि जर माझं बोलणं तुम्हाला आवडेल तर याला व्हिडिओला नक्की तुम्ही शेअर कराल सेवकांपर्यंत, अपेक्षा बाळगतो आणि आजच्या विषयाकडे वळतोय। तर आजचा विषय आहे स्वयंसेवक व अध्यक्ष साहेब। अध्यक्ष साहेबांनी त्या बैठकीमध्ये बोलले, काय शिकलो आम्ही, स्वयंसेवक आहो, बनियान घालतो, टी शर्ट घालतो, सेवा करायला निघालो आणि आम्ही मारपीट करतो, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। 26 जानेवारीला भयंकर एका दुसऱ्यानं त्या सेवकानं, पहिला शब्द एका दुसऱ्यानं त्या सेवकानं मारपीट केली, लाजिरवाणी गोष्ट आहे। आम्ही म्हणतो स्वयंसेवक आहो, बाबाच्या हयातीतले सेवकांचे पोरं आहोत, काय केलो नाही आहे। मार्गात राहून काही फायदा नाही, फक्त आमची दारू सुटली आहे, धंदे तेच करतो आहे आम्ही। याचं मारणं, त्याचा मारणं आणि समोर तुम्हाला दिसणार बी आहे, कोण काय आहे ते दिसणार आहे। मी कुणाची बदनामी करत नाही, ज्याले माझी बदनामी करायची आहे ते 100% हमखास करा, परंतु लक्षात ठेवा, बाबाने सांगितलं आहे, जर कुणाचं चुकलं असेल त्याच्या अमोरासमोर बसून त्याची चूक दुरुस्त कराल, हा बाबाचा नियम आहे। जो मानत नसेल तुमची मैत्री काही कामाची नाही। शब्दांकडे लक्ष द्याल। आता आपण अध्यक्ष साहेबांनी बोललेले शब्द मी आता तुम्हाला, जो व्हिडिओ व्हायरल झाला, जेवढे व्हिडिओमध्ये व्हायरल झाले शब्द, त्याच शब्दावर मी या ठिकाणी बोलत आहोत। तर अध्यक्ष साहेब स्वयंसेवकांनी जी 26 जानेवारीला मारपीट केली त्या विषयावर बोलले, ही लाजिरवाणी गोष्ट आहे। खरंच लाजिरवाणी गोष्ट आहे, 100% लाजिरवाणी गोष्ट आहे। पण अध्यक्ष साहेबांनी जी गोष्ट बोलले, कारण आजचा हा युग आहे सोशल मीडियाचा आहे आणि आपल्या जेव्हा मानव धर्माची चर्चा बैठक होतो त्या बैठकीमध्ये पोंगे लागलेले असतात, भोपू लागलेले असतात आणि त्या भोपूचा आवाज 2 किलोमीटर, 1 किलोमीटर, 5 किलोमीटरवर त्या भोपूचा आवाज संपूर्ण गावभर आजूबाजूच्या परिसरामध्ये घुमत असते। आणि त्या पुंग्यामध्ये अध्यक्ष साहेब बोलले की स्वयंसेवकां बनियान घालतात, टी शर्ट घालतात आणि सेवा करायला निघतात आणि 26 जानेवारीला भयंकर एका दुसऱ्यानं त्या सेवकांना मारपीट केली, चुकीचा केला। अध्यक्ष साहेबांच्या 100% सही विधान आहे, याच्यात काहीही चूक नाही। 100% मी अध्यक्ष साहेबांच्या विधानाशी सहमत आहो। पण एक आहे की अध्यक्ष साहेबांनी ही ज्या ठिकाणी गोष्ट बोलली, ती गोष्ट सेवक संमेलनच्या माईक म्हणजे पोंग्यामध्ये, भोपूमध्ये म्हटलं तर ती गोष्ट अनेक वाल्यापर्यंत पोहोचली, सोशल मीडियावर गेली तर सर्वांपर्यंत पोहोचली आणि बहुतेक लोकांनी याचा स्टेटस ठेवला होता। आता मला विचार करा, जर मी माझ्या व्हॉट्सअपवर हा स्टेटस ठेवेन तर संपूर्ण सेवक पाहतील असं आहे का? नाही। हा स्टेटस आपले संपूर्ण नातलग बघतात आणि संपूर्ण नातलग आपले मार्गातले नाही, म्हणजे आपण आपल्या हाताने आपल्या घरची बदनामी करत आहोत। 100% आहे, ते मुलं चुकले, पण अध्यक्ष साहेबांनी ज्या ठिकाणी बोलले ती जागा किंवा त्या ठिकाणी बोलायला नको पाहिजे होता। हा माझा वैयक्तिक मत आहे, तुमचा काय मत आहे ते तुम्ही कमेंटमध्ये कळवाल। आणि अध्यक्ष साहेब आखरीला काय बोलले की बाबांचं म्हणणं आहे, बाबांनी सांगितलं आहे, जर कुणाचं चुकलं असेल त्याच्या आमोरसामोर बसून त्याची चूक दुरुस्त कराल। अध्यक्ष साहेबांनी माईकमध्ये बोलले, पण त्याच्या पहिले स्वयंसेवकासोबत बोलले काय की बापू रे किंवा दादा रे, तुम्ही मारपीट केली, चुकलात, पण तुम्ही मारपीट कशासाठी केलात, काय कारण आहे? कारण स्वयंसेवक जे आहेत ते माझ्या ओळखीचा कोणीच नाही आहे।
पण परमात्मा एक सेवकाचे मुलं आहेत आणि परमात्मा एक सेवक आहेत, या नात्याने मी या ठिकाणी बोलत आहो, कारण की ते माझे सेवक बांधव आहेत. तर अध्यक्ष साहेबांनी त्यांच्यासोबत सहनिशा करायला पाहिजे होती, पण माईकमध्ये बोलून अध्यक्ष साहेब या ठिकाणी चुकले. त्या मुलांना बसवून विचारायला पाहिजे होता की दादा रे, तुम्ही मारपीट का म्हणून केली, कारण की सेवकाचे त्या स्वयंसेवक आहेत, ते आपल्या आप छोट्या गलतीसाठी तर मारपीट केल्या नसेल, काही ना काही मोठी चूक झाली असेल, म्हणूनच त्यांचा हात उठला आणि म्हणूनच त्यांनी मारला हात चुकला, पण काहीतरी मोठी गोष्ट आहे म्हणून त्यांनी हात उचललं, त्यांनी मारपीट केलं, याच्यासाठी भगवंताला त्यांनी सुद्धा क्षमा मागायला पाहिजे. चुकले ते, कारण की त्या ठिकाणी मारपीट करायला नको पाहिजे होतं. एक अध्यक्ष साहेब बोलले, बाबाच्या हयातीतले शेवकाचे पोरं आहोत, काय केलो काय नाही, मार्गात राहून काही फायदा नाही, फक्त आमची दारू सुटली आहे, धंदे तेच करतो आहे आम्ही. ज्या ठिकाणी आम्ही, मी नाही, आम्ही जर आलो, आम्ही हा जर शब्द आला तर या ठिकाणी प्रत्येक गावातील, प्रत्येक गटातील, प्रत्येक शहरातील कोण्या कोपऱ्यातला या आम्ही शब्दामध्ये आला. म्हणजेच अध्यक्ष साहेबांचं जे बोलणं होतं त्याच्यावरून असं आपल्याला वाटतोय की अध्यक्ष साहेबही असेच होऊ शकते. मी त्यांना म्हणत नाही, कारण की ते सरतेशेवटी अध्यक्ष साहेब आहेत, आमच्या मंडळाचे सर्व आहेत, आत्ता जोपर्यंत पदावर आहेत त्यांचा शब्दांना मान आहे. पण त्यांनी या ठिकाणी म्हटलं आहे की आम्हीची दारू सुटली आहे, धंदे तेच करतो आहे आम्ही म्हटलं म्हणजे सर्वच आले, त्यामध्ये अध्यक्ष साहेब आले, संचालक साहेब आले, सर्वच मंडळी, मार्गदर्शक मंडळी आली, सेवक मंडळी आली, त्यागी सेवक असेल, साधा सेवक असेल, आजच्या मार्गात आला असेल तोही याच लाईनीमध्ये उभा झाला. जुन्या सेवकांना म्हणून काही फायदा नाही, कारण ते जो आले आहेत कुणाकुणाला ते कसे आजाबाबा कसे इस्टेट कमवून ठेवतात आणि नातवाला होते, काही नातवांना आयता मार्ग मिळाला आहे, तर त्यांना तेवढा काही अनुभव येणार नाही. अनुभव तेव्हाच येईल जेव्हा ते या अनुभवाला जागतील. आणि या ठिकाणी एक शब्द बोलले, याचं मारणं, त्याचा मारणं, आणि समोर तुम्हाला दिसणार बी आहे कोण काय आहे ते दिसणार आहे. परमेश्वर जागृत शक्ती आहे आणि या जागृत शक्तीच्या समोर कुणाचाही टिकाव लागत नाही, कुणाचाही टिकाव लागत नाही. या जागृत शक्तीच्या समोर सर्व दिसणार आहे, कारण की हा परमेश्वर निर्गुण निराकार आहे, चैतन्यमय शक्ती आहे आणि कोण काय आहे ते दिसणार आहे. मी कुणाची बदनामी करत नाही. अध्यक्ष साहेब माईकमध्ये बोलतात, मी कुणाची बदनामी करत नाही, पण अध्यक्ष साहेब तुम्ही भरल्या मंचावर सोशल मीडियाच्या समोर तुम्ही सेवकांच्या मुलांना बोलले, हा चुकीचा आहे. मी तुम्हाला आदेश देणारा कोणी नाही, पण तुमचा चुकला, कारण की तुम्हीच सांगितलं की बाबांनी सांगितलं आहे ज्याचा चुकला आहे त्याला आमोरासमोर बसवून त्याचा मार्ग काढा, त्याची चूक दुरुस्त करा. तर स्वयंसेवकांचं चुकलं होतं, त्याची चूक तुम्ही दुरुस्त करायला पाहिजे होती, पण तुम्ही सरळ सोशल मीडियाच्या समोर बोलले. त्या चुकीमध्ये तुम्हीही चुकीचे पात्र झालात. याच्यामध्ये मी तुम्हाला उपदेश करणारा कोणी नाही, मी एक छोटासा सेवक आहे, मला जो वाटला मी तो बोलत आहे. अध्यक्ष साहेब चुकले, सोशल मीडियासमोर नाही बोलायला पाहिजे होतं. चला काही बात नाही, बोलून दिले. सध्या कितीही म्हटलं तर ते आपले अध्यक्ष साहेब आहेत, फिलहाल मार्गाचे सर्व आहेत. आणि ज्याला माझी बदनामी करायची आहे ते 100% हमखास बदनामी करू शकता. अध्यक्ष साहेब, जर आम्ही तुमची बदनामी करायला गेलो तर त्यामध्ये तुमची बदनामी नाही, तर बदनामी या मार्गातल्या प्रत्येक सेवकांची आहे. कारण की अध्यक्ष साहेबाची बदनामी करणे म्हणजे आपल्या घरच्या प्रमुख माणसाची बदनामी करणे होते, आणि आपल्या घरच्या प्रमुख माणसाची बदनामी करणे म्हणजेच आपली बदनामी करणे, आपल्या गोष्ट उघाड पाडणे. तर आहेत, याला अपवाद आहेत. मी बदनामी करत नाही, तर काही गोष्टी करतात आणि गोष्टी केल्याने बदनामी होत नाही. हा एक समाजाचा फरक आहे. तर हा एक प्रकार आहे. म्हणून जे स्वयंसेवकांनी मारपीट केली त्याच्यात त्यांची चूक होती, पण त्या ठिकाणी अध्यक्ष साहेबांचंही काम होतं त्यांना आमोरासमोर बोलवून त्यांची चूक त्यांच्या लक्षात आणून देणं अध्यक्ष साहेबांचं काम होतं, संचालक मंडळीचं काम होतं किंवा मार्गदर्शक मंडळीचं काम होतं. ते स्वयंसेवक चुकले आहेत, त्यांनी आपल्या चुकीची क्षमा मागावी. भलाही मला माहीत आहे काही ना काही मोठी गोष्ट झाली आहे म्हणून त्यांनी हात उचलला दुसऱ्यावर, नाहीतर स्वयंसेवक हात उचलू शकत नाही. आणि यामध्ये ज्या कुणाला माहीत असेल की स्वयंसेवकांनी कशासाठी मारलं त्यांनी कृपया या कमेंटमध्ये कळवावं. मी अध्यक्ष साहेबाला आदेश देणारा किंवा बोलणारा कोणी नाही, कारण की मी सर्वसाधारण सेवक आहे. बाबांनी सांगितलेल्या शब्दानुसार आणि अध्यक्ष साहेबांनी बोललेल्या शब्दानुसारच मी या ठिकाणी बोललो आहे.
बाबाच्या हयातीतले जुने सेवक आहेत आणि या मार्गाची किंमत तोच करेल. मी सरते शेवटी थोडक्यातच 2 ओळी म्हणजे थोडासा बोलतोय. मार्गाची किंमत त्याच माणसाला कळतो जो माणूस दुःखासाठी या मार्गात आला आहे. जो माणूस दुःखासाठी या मार्गात आला आहे त्या माणसाला, त्या मानवाला या मार्गाची किंमत आहे. जो छोट्या छोट्या दुःखासाठी या काही आपलं काम साधवून घेण्यासाठी किंवा मतलब काढण्यासाठी जर कोणी या मार्गात आला असेल तो या मार्गाची किंमत कळू शकत नाही. विशेषतः मौदाच्या मेळामध्ये 5 म्हणजे लाखाच्या वरती, 1 लाखापासून तर 10 ते 12 लाखावरील लोक येतात आणि त्या ठिकाणी सर्व सेवक राहत नाही. आणि त्या ठिकाणी सेवक हा सेवकाच्या परिभाषेने त्या ठिकाणी सांभाळण्याचा प्रयत्न करतो. पण जो सेवक नाही आहे तो आपली वागणूक त्या ठिकाणी वापरत असतो आणि त्यामध्ये थोडाफार तुतुमेमे झाला किंवा होऊ शकते. आणि शक्यतो त्या ठिकाणी यात्रा करायला कुणीही येऊ शकतो, पण त्या ठिकाणी जमी पावतनं त्या ठिकाणावर सेवकांचं म्हणजे लक्ष आणि सेवक हा सेवकासारखाच लक्ष ठेवतो. तर त्या ठिकाणी जे आपण ठेके देतो किंवा ठेकेदार नेमतो तर मला असं वाटतोय की त्या ठिकाणी सेवकालाच ठेके असावा आणि त्यातला जो देखरेख आहे त्या सेवकांनाच असावा. सेवक हा चांगल्या प्रकारे करेल. आणि एक विशेषतः आज असा निदर्शनास येतोय की मौदाच्या आश्रममध्ये आमचे सेवक बंधू फिरायला जातात आणि आमचे सेवक बंधू त्या आश्रममध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी फिरत असताना त्या परिसराचा आनंद घेत असताना एक तर असा व्हिडिओ आला होता की इतकी गंदी शिव्या दिला आहे त्या सेवकाने की ज्याची काही हद नाही, काही सांगू शकत नाही. असे वर्तणूक त्या ठिकाणी आमचे सेवक करत आहेत. हा चुकीचा आहे. आणि त्या मौदा आश्रममध्ये आपण जेव्हा जातो तो परमेश्वराचं पवित्र ठिकाण म्हणून, आपलं मानव धर्माचं पवित्र ठिकाण म्हणून आणि सुप्रसिद्ध ठिकाण आहे. आणि त्या ठिकाणावर गेल्यानंतर कमीत कमी आपण आपल्या मार्गाचा विचार करावा, आपल्या मानव धर्माचा विचार करावा, आपल्या सद्गुरूंनी दिलेल्या शिकवणीचा विचार करावा, आपल्या सद्गुरूचा विचार करावा, आपल्या भगवंताचा विचार करावा, आपल्या मार्गदर्शकाचा विचार करावा, आपल्या सेवक सेविकांचा बालसेवकांचा विचार करावा आणि त्यानंतरच त्या ठिकाणी शब्दाचा वापर करावा. आणि यामध्ये मी आतापर्यंत जे काही बोललो आहे यामध्ये ज्या कुणाला जे स्वयंसेवकांनी अध्यक्ष साहेब यांच्या बोलण्यात अजून काही जी काही माहिती असेल तर कृपया कमेंटमध्ये आपण मला कळवावं. आणि तुम्हाला व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. येणारे विषय अजून आगळे वेगळे आहेत. इतकंच बोलतोय आणि आपल्या शब्दांना विराम देतोय. सर्वांना माझा आदरपूर्वक नमस्कार.